आजच्या म्हणण्यासाठी मी रोमक्रस पत्र 5वा अध्याय 1 ते 5 ही वचने वाचत आहे। पत्र 5वा अध्याय 1 ते 5। म्हणून आपण विश्वासाने नीतिमान ठरवलेले आहोत, म्हणून आपणाला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे। आपण ज्या कृपेमध्ये आहोत त्यात आपला प्रवेशही त्याच्याद्वारे विश्वासाने झाला आहे आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान बाळगतो। इतकेच नाही तर संकटाचाही अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाने धीर, धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते आणि आशा लाजवीत नाही, कारण आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे। आपण या ठिकाणी पाहतो की पहिल्या वचनामध्ये आपण विश्वासाने नीतिमान ठरवले गेल्यामुळे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला देवाबरोबर शांती आहे। प्रियानो, आपण अब्राहामाबद्दल पाहतो। अब्राहामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि अब्राहामाचा विश्वास परमेश्वराने त्याचे नीतिमत्व गणला। उत्पत्तीच्या 15व्या अध्यायामध्ये 6व्या वचनामध्ये आपण वाचतो। इस्रायल लोकांना नियमशास्त्र होतं। नियमशास्त्रातील कर्माने कोणीही मनुष्य देवासमोर नीतिमान ठरत नाही, असं रोमकराच्या पुस्तकामध्ये 3रा अध्याय 20 वचनामध्ये आम्हाला वाचायला मिळतं। आणि नियमशास्त्राचं पालन करून देखील ते लोक नीतिमान ठरत नव्हते। तर आपण पाहतो की आपल्याबद्दल रोमक्रस 3रा अध्याय 28 वचनामध्ये नियमशास्त्रातील कोणीही मनुष्य कर्माने नीतिमान ठरणार नाही, रोमक्रस पत्र 3रा अध्याय 20 वचनामध्ये। आणि नियमशास्त्राचं पालन करूनही ते लोक नीतिमान ठरत नव्हते, तर आपण कर्मा वाचून नीतिमान ठरतो, रोम 3:28। आणि प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणारा नीतिमान ठरतो। प्रियानो, आपण जे परराष्ट्रीय होतो, जे आम्ही नीतिमत्वाच्या मागे लागलो नव्हतो, त्या आम्हाला विश्वासाच्या द्वारे मिळणारे नीतिमत्व प्राप्त झालेले आहे। इस्रायल लोक नीतिमत्वाच्या मागे लागले होते, परंतु ते त्या नियमापर्यंत जाऊन पोहोचले नाही। रोमकराच्या 9व्या अध्यायाच्या 30, 31 आणि 32 वचनामध्ये म्हटलेलं आहे की विश्वासाने नव्हे तर कर्माने कार्य होईल असे ते समजत होते। प्रियानो, आपण अनितिमान होतो आणि अनितिमान माणसांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नव्हते। मात्र आता प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवल्यामुळे ख्रिस्ताच्या नावात आम्ही धुतलेले, पवित्र केलेले आणि नीतिमान ठरवलेले असे झालेले आहोत, पहिले करीन 6वा अध्याय 9 ते 11 वचनामध्ये। आणि आता प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपला देवाबरोबर समेट झालेला आहे। देव आम्हावर इतकी प्रीती करतो की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला। आम्हाला नीतिमान ठरवण्यासाठी त्याने ख्रिस्ताचं रक्त सांडलं गेलं आम्ही पाहतो। ख्रिस्ताने किंमत भरली आणि आम्हामधली जी आडबिंत होती ती पाडून टाकली असं मी पाहतो, इफिसकरास पत्र 2रा अध्याय 14 वचनामध्ये। आणि त्याच्या वधस्तंभावरील रक्ताच्या द्वारे शांती करून त्याच्याद्वारे जे काही आहे ते सर्व पृथ्वीवर असो किंवा स्वर्गातील असो त्याचा स्वतःबरोबर त्याच्याद्वारे समेट करावा हे पित्याला बरे वाटते। पिता आपल्यावर प्रेम करतो, प्रीती करतो आणि त्याच्या प्रीतीने काय केलेलं आहे ते आम्ही पाहतो। आपला प्रभू येशू ख्रिस्ताला त्याने या जगात पाठवलं। वास्तविक आपण देवाला मानत नव्हतो आणि आम्ही स्वतःसाठी काय करू शकत नव्हतो, तेव्हा ख्रिस्त आम्हासाठी मरण पावला। जसं आपण 7व्या वचनात वाचतो, 6, 7 आणि 8 वचनामध्ये, आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त सुवेळी अभक्तांसाठी मरण पावला। नीतिमान मनुष्यासाठी कोणी मरणारा विरळा, चांगल्या मनुष्यासाठी मरण्यास कदाचित कोणी धाडस करेल, परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला। तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरवण्यात आल्यामुळे आपण विशेष करून त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून
तारले जाणार आहोत. कारण आपण शत्रू असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला, तर आता समेट झालेला असता त्याच्या जीवनाने आपण विशेष करून तारले जाणार आहोत. इतकेच केवळ नाही, तर ज्याच्याद्वारे समेट ही देणगी आपल्याला आता मिळाली आहे, त्या आपल्या प्रभू ख्रिस्ताच्या द्वारे आपण देवाच्या ठाई अभिमान बाळगतो. प्रियानो, आज आपण जेव्हा ही वचने वाचतो की आम्हाला नीतिमान ठरवण्यात आलेला आहे, आम्ही पाहतो या 3 गोष्टी या ठिकाणी म्हटलेल्या आहेत. रोमक्रस पत्र 5वा अध्याय 6 ते 10 वचनामध्ये की आपण कसे होतो. एक, आपण दुर्बळ होतो, आपण अभक्त होतो. दुसरी गोष्ट आपण पाहतो, आपण पापी होतो वचन 8, आणि आपण शत्रू होतो, देवाचे शत्रू. तरी देखील देवाने आमच्यावरती प्रीती केली. आपण पाहिलं की आपण दुर्बळ असता ख्रिस्त सुवेळी अभक्तांसाठी मरण पावला. आपण पापी असताना ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. आणि आपण शत्रू असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला. दुसऱ्या वचनामध्ये आम्ही पाहतो की आपण ज्या कृपेमध्ये आहोत त्यात आपला प्रवेशही त्याच्याद्वारे विश्वासाने झाला आहे. प्रियानो, कृपेनेच विश्वासाच्या द्वारे आपले तारण झालेलं आहे. इपिस्तराच्या 2ऱ्या अध्यायाच्या 18 वचनात आपण वाचतो. आणि ते आपल्या हातून झाले असे नाही, तर ते देवाचे दान आहे. म्हणजे विश्वासाने कृपेमध्ये आमचा प्रवेश झालेला आहे. आणि म्हणून आता आपण परके किंवा उपरी नाही, तर पवित्र जनांच्या बरोबरीचे नागरिक आणि देवाचे घरचे असे आपण. आता आम्हाला धैर्य प्राप्त झालेला आहे. इपिस्तराच्या 3ऱ्या अध्यायाच्या 12 वचनात आपण वाचतो, प्रभूच्या ठाई आपल्याला त्याच्यावरील विश्वासाने धैर्य आणि भरोसापूर्वक प्रवेशही मिळालेले आहे. प्रवेश ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आम्हाला परमपवित्र स्थानामध्ये प्रवेश करण्याचे धैर्य आलेले आहे. जसं इब्री लोकसपत्र 10वा अध्याय 19 आणि 20 वचनामध्ये आपण वाचतो. 3ऱ्या वचनामध्ये आम्ही असं वाचतो, इतकेच नाही तर संकटांचाही अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाने धीर. संकटाचा अभिमान. प्रियानो, विश्वासणाऱ्याला संकटातून जावेच लागते. पौल आणि बर्नबाने विश्वासणाऱ्यांना असा बोध केला की विश्वासात टिकून राहा, कारण आपणाला पुष्कळ संकटात टिकून देवाच्या राज्यात जावे लागते. प्रेषितांची कृत्ये 14वा अध्याय 22 वचनामध्ये आम्हाला हे वाचायला मिळते. प्रियानो, खरोखरच संकटामध्ये धीराची गरज असते. संकटात धीर धरणं हरेक विश्वासणाऱ्याचं कर्तव्य आहे. आम्ही धीर धरावं. पौल म्हणतो, आपण देवाच्या गौरवाच्या आशेत उल्हासतो, तसंच आपणही आपल्यावर आलेल्या संकटात उल्हासतो. देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान, तसंच संकटाचाही अभिमान बाळगतो. का बरं आपण उल्हास करावा? कारण प्रभूने सांगितलं. प्रभूने हे सांगितलं की माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य. आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफल मोठे. मत्ती शुभवर्तमान 5वा अध्याय 11-12 वचनामध्ये आम्हाला वाचलं. ही आम्हाला आशा आहे, आम्हाला प्रतिफल आहे. आमचं प्रतिफल प्रभू ख्रिस्त आहे. तर पहिली गोष्ट आपण या ठिकाणी पाहतो, संकटाने धीर उत्पन्न होतो. धीराने शील, शीलाने आशा निर्माण होते, आणि आशा लाजवीत नाही. आपल्या प्रभूने अनेकदा शिष्यांना म्हटले, धीर धरा. अशी अनेक उदाहरणे आपण पाहतो. मग तो पक्षघाती मनुष्य असेल, ज्याला प्रभूने म्हटलं धीर धर, मुला धीर धर, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. मत्ती शुभवर्तमान 9वा अध्याय 2रे वचन. किंवा 12 वर्ष रक्तस्रावाने पिडलेली स्त्री, त्या स्त्रीला प्रभू म्हणाला, मुली धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. मत्ती 9:22 मध्ये. इतकेच नाही, प्रभूने आपल्या शिष्यांना म्हटले, जगात तुम्हाला क्लेश होतील, तरी धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. योहान शुभवर्तमान 16वा अध्याय 33 वचनामध्ये आम्ही वाचतो.
याकब देखील आपल्या पत्रात म्हणतो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते, तेव्हा तुम्ही आनंदच माना, कारण तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतो, आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हा. प्रियानो, खरोखरच आम्हाला धीराची गरज आहे. धीर धरणं जरुरी आहे. आणि हरेक विश्वासणाऱ्याला कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या संकटातून जावं लागते. अशा वेळी आम्हाला धीर धरणं जरुरी आहे. आणि प्रियानो, जेव्हा आम्ही धीर धरतो, धीराने शील म्हणजे परिपक्वता मिळते. आम्ही कसोटीला सामोरं जाण्यास तयार होतो, आम्हाला एक शील तयार होते. आणि मग पुढे म्हटलेलं आहे, शीलाने आशा निर्माण होते. आणि प्रियानो, आशेबद्दल बायबलमध्ये आम्हाला पुष्कळ ठिकाणी वाचायला मिळते. स्वर्गामध्ये आमच्यासाठी आशा राखून ठेवलेली आहे. ती आशा म्हणजे आपला प्रवेश ख्रिस्त आहे, आणि ती गौरवाची आशा आहे. कलसीकरास पत्र 1 अध्याय 3-4 वचनामध्ये आम्ही वाचतो. त्याचप्रमाणे 26 आणि 27 वचनात देखील आपण वाचतो, प्रवेश ख्रिस्त गौरवाची आशा. पेत्रही म्हणतो, तुम्ही आपली मनरूपी कंबर बांधा आणि सावध राहून येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळी तुम्हास प्राप्त होणाऱ्या कृपेवर पूर्ण आशा ठेवा. 1 पेत्र 1 अध्याय 13 वचनामध्ये. आणि पुढे तो म्हणतो, नीतिमत्वामुळे तुम्हाला दुःख जरी सोसावे लागले तरी तुम्ही धन्य, त्यांच्या भयाने भिवू नका व घाबरू नका, तर ख्रिस्ताला प्रभू म्हणून आपल्या अंतःकरणात पवित्र माना. तुमच्या ठाई जी आशा आहे तिच्याविषयी विचारपूस करणाऱ्या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा. 1 पेत्र 3 अध्याय 14 वचनामध्ये. प्रियानो, संकटाने धीर, धीराने शील, आणि शीलाने आशा निर्माण. आणि चौथी गोष्ट आपण पाहतो, आशा लाजवीत नाही. आशा लाजवीत नाही, कारण आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे, जसं आपण 5 वचनात वाचलं. आशा लाजवीत नाही, कारण आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला. प्रियानं, आपण आशेमुळे लाजत नाही. जसं पौल म्हणतो, ख्रिस्ताच्या सुवार्तेसाठी मला लाज वाटत नाही. आणखी एक वचन आपण वाचतो, फिलिप्पीकरास पत्र 1 अध्याय आणि त्याच्या 18 वचनामध्ये असं आम्ही वाचतो. फिलिप्पीकरास पत्र 1 अध्याय 18 वचनामध्ये, 18, 19, 20 वचनामध्ये तो असं म्हणतो की मी कशानेही लाजणार नाही. पूर्ण धैर्याने जगण्याने किंवा मरण्याने माझ्याद्वारे ख्रिस्ताचा महिमा होईल, ही माझी अपेक्षा व आशा आहे. ही माझ्या अपेक्षा आणि आशा आहे. प्रियानो, खरोखरच आम्ही पाहतो की आशा लाजवीत नाही. आम्हाला दिलेली आशा, आमचा प्रभू येशू ख्रिस्त, ही आशा लाजवीत नाही. आणखी एक वचन आपण वाचतो, पेत्राचे 1 पत्र त्याचा 4 अध्याय आणि 16 वचन. पेत्राचे 1 पत्र 4 अध्याय त्याचं 16 वचन आपण वाचतो. ख्रिस्ती ह्या नात्याने कोणाला दुःख सहन करावे लागत असेल तर त्याला लाज वाटू नये. त्या नावामुळे देवाचे गौरव करा. प्रियानो, आम्ही या ठिकाणी पाहतो की आशा लाजवीत नाही, आणि ख्रिस्ती या नावामुळे कोणाला दुःख सहन करत लागत असेल तर त्याला लाज वाटू नये. त्या नावामुळे देवाचे गौरव करावे. होय प्रियानो, आम्ही या ठिकाणी पाहतो की आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने जे आमच्यासाठी केलेला आहे, आपल्या विश्वासाचा परिणाम काय झाला ते आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. पहिली गोष्ट आपण पाहिलेली आहे की आम्ही नीतिमान ठरवलेले आहोत, विश्वासाने नीतिमान ठरवलेले आहोत, आणि प्रभू ख्रिस्ताच्या द्वारे
आपल्याला देवावर शांती आहे. दुसरी गोष्ट आपण पाहिली, आम्हाला कृपेमध्ये आणलं गेलेलं आहे. कृपेमध्ये आमचा प्रवेश झालेला आहे, तोही विश्वासाने झालेला आहे. आणि म्हणून आपण देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान बाळगतो. इतकंच नाही, संकटाचा अभिमान बाळगतो प्रियानो. आणि ते आपण पाहिलेलं आहे की संकटाने धीर, धीराने शील, आणि शीलाने आशा निर्माण होते, आणि आशा लादली. प्रियानो, आज आपण विश्वासी जीवन जगत असताना आम्हाला आशा आहे. आणि ती आशा, जी आशा आम्हाला, ज्या आशेविषयी आम्हाला कोणी विचारपूस करते तेव्हा आम्ही ती सांगायला पाहिजे की आमची काय आशा आहे, आमची आशा काय आहे, आणि आम्ही ती इतरांना सांगितली पाहिजे. आम्ही त्या आशेबद्दल सांगितलं पाहिजे की माझी आशा काय आहे ना. आणि जसं एक वचन जे फिलिप्पियर पत्रामध्ये आपण वाचतो, पहिला अध्याय 18-19-20 मध्ये, की मी कशानेही लाजणार नाही, मी कशानेही लाजणार नाही, पूर्ण धैर्याने जगण्याने किंवा मरण्याने माझ्याद्वारे ख्रिस्ताचा महिमा होईल, ही माझी अपेक्षा व आशा. मी कशानेही लाजणार. प्रियानो, महत्वाच्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये प्रभूने घडून आणलेल्या आहेत. एकच कारण, आमचा विश्वास. विश्वासाने आम्ही नीतिमान ठरवतो, विश्वासाने आमचा प्रवेश कृपेमध्ये झाला, आणि आम्हाला आशा प्राप्त झालेली आहे. खरोखरच या आशेवर आपण येणाऱ्या दिवसामध्ये जीवन जगत राहूया. आणि ती आशा केवळ आमचा प्रवेश ख्रिस्त, आम्ही त्याच्यासाठी जगूया, आणि त्याच्यासाठी आपण आपलं जीवन या जगामध्ये त्याच्या महिम्यासाठी, त्याच्या गौरवासाठी जगण्यास प्रभू प्रत्येकाला सहाय्य करो. प्रभू प्रत्येकाला मदत करो. प्रभूची स्तुती असते.